अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना ओला दुष्काळाची मागणी केली होती, कर्जमाफीची मागणी केली होती. सरकारकडून त्याची पूर्तता होत नसल्याने भूममधील शेतकरी पुत्र जे आहे ते उपोषणाला बसलेले आहेत. गेली 4 दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आज त्यांची भूमिका जी आहे ती आक्रमक पद्धतीने आता रस्त्यावर उतरण्याची आहे. मला सांगा, काय तुमची नेमकी भूमिका आहे, मागणी काय आहे? सरकारला आमची तुमच्या माध्यमातून एकच मागणी आहे. सरकार हिंदुत्ववादी आहे आणि आम्ही पण हिंदुत्वाचेच पुरस्कर्ते आहोत. एक वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी असूनसुद्धा माझ्या मनामध्ये खंत निर्माण झाली आहे का सरकार हिंदुत्वाच्या गप्पा मारून आम्हालाच हिंदूंना फसवण्याचं काम करत आहे. शेतकरी म्हणजे हिंदुत्वाचा अविभाज्य घटक आहे, परंतु त्याचा कणा मोडण्याचं काम सरकारकडून प्रत्येक क्षणाला होतं आहे. सगळ्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवरती ही वेळ आली. मागणी काय, प्रमुख मागणी कुठल्या मागणीला घेऊन बसलात तुम्ही? आम्ही कर्जमाफी झाली पाहिजे आणि सद्यस्थितीमध्ये पंजाब सरकारनं 50,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मदत केली. आपलं महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे. सरकारने 70,000 रुपये प्रति हेक्टरी मदत केली पाहिजे दिवाळीच्या आत. त्यांनी जाहीर तर करायला पाहिजे. अगदी 4,000 रुपये साहेब जाहीर केलेत. काय 5 एकरला 2,040 रुपये येतात आमच्या भूम तालुक्यामध्ये. आणि न भूतो न भविष्यती 100 वर्षांमध्ये नाही पडला एवढा पाऊस यावर्षी पडला आहे. आणि दुधाला FRP प्रमाणे भाव दिला पाहिजे. आमच्या 4 दिवस झालं उपोषण करताय. सरकार आता मंगळवारी उद्याच्या कॅबिनेट आहे. अपेक्षित काय आहे, कसंपर्यंत निर्णय घ्यावा, आता पुढची भूमिका काय असणार निर्णय जर झाला? सरकारने या टप्प्यामध्ये पहिल्यांदा अगोदर तात्काळ सरसकट मदतीचा निर्णय घेतला पाहिजे, नंतर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. असं आम्ही म्हणत नाही की दोन्ही एकत्रच घ्यावे म्हणून. सरकारनं आत्ता सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ उभं करण्यासाठी हेक्टरी 70,000 रुपये मदत केली पाहिजे, नंतर कर्जमाफी करावी आणि दुधाला मात्र आमच्या हमीभावामध्ये घ्यावं. स्थानिक यांच्या मागण्या ज्या आहेत ते स्थानिक पण काही नेते आहेत भेट देत आहेत. शासनाकडून वेळोवेळी उल्लंघना मोठ्या केल्या जातात, मात्र त्याची पूर्तता होत नाही. तुमचा काय म्हणून पाठिंबा असणार, तुमची भूमिका काय असणार आहे पक्ष? आमच्या पक्षाचा तर पाठिंबा आहे. सरकार हे वेळ काढू चालू आहे. कारण आपण बघतोय की फोटो सेशन झालं, शासनाचे सगळे जवळजवळ 15 दिवस झाले बघितलं. इतकं अतोनात 50 वर्षापूर्वी इतकं नुकसान झालं नाही, इतकं झालं. जमीन करडून गेली, जनावरं गेलेले आहेत. प्रमुख मागणी आहे आत्तापर्यंत ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होतं. त्यानंतर दुसरी आहे की सरसकट कर्जमाफी. आणि आपला भूम तालुका हातकणंगल्यानंतर सगळ्यात दूध उत्पादक सगळ्यात मोठं क्षेत्र होतं. इतकं नदीच्या कडेचे सगळे जनावर म्हणून महाराजाची मागणी आहे की जसं FRP शुगरला आहे, साखरेला आहे, तसं दुधाला, दूधही मी इसेन्शियलमध्ये येतं, तर दुधालासुद्धा 50 रुपये लिटर गाईच्या आणि 70 रुपये लिटर म्हशीच्या ह्याला देणं. कारण काय की सुग्रास बघितलं आपण, इथं 1 लिटर दुधाचा भाव वाढला की सुग्रास 3 रुपये वाढतो. तुमची काय मागणी असणार? आमची लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा आणि दुधाला FRP प्रमाणे बोलीमाफ करा. हिंदुत्वादी म्हणून सरकार घेतं, मात्र शेतकरीसुद्धा हिंदूच आहे आणि आमच्या मागण्या हिंदुत्वादी आहे म्हणून लक्षात घ्या. सरसकट कर्जमाफी असेल किंवा तात्काळ मदत जाहीर करा, ही मागणी घेऊन हे शेतकरी उपोषण करतात गेली 4 दिवस. 4 दिवसापासून शेतकऱ्याचं उपोषण तसंच सुरू आहे. आता सरकार या उपोषणाची दखल घेऊन किमान मंगळवारी ते निर्णय जाहीर करेल का, अशीच अपेक्षा व्यक्त करताना शेतकरी दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निलफड, न्यूज 18 लोकमत, भूम, धाराशिव.